तर्फे लोकांक कळचो टुरिजमा विशयी जी सरकार पळय फटी पळय मारता त्यो लोकां मुखार येवच्यो. फाटीं आमी वाचलें की म्हाका दिसता पर्यटन मंत्र्यान स्टेटमेंट केल्लो गोंयांक 2015-16 म्हणजे आतां सोंपलें तें मार्चाक सोंपलें. ताणें 1-2 म्हयने पयलीं स्टेटमेंट केल्लो की आमचें ट्युरिस्ट ट्रॅफिक 30.54% वाडलं म्हणून. आनी आमकां तो एक शॉक असो म्हणून आमी तेजी स्टडी करपाक कॉमेस केली. खरें वाडलां काय कितें काय ही फटीची फिगरां. 30.54% वाडलां. ताणें आमकां सांगलां की 47.56 लाख टुरिस्ट डोमेस्टीक टुरिस्ट गेल्ली वर्सा गोंया आयले आनी 5.41 लाख फॉरेन टुरिस्ट आयले. हें सरकारान सांगलां. आदी खरी काय फट हे स्टॅटिस्टिक्स कितें सांगता ताजे मातसो आमी अभ्यास केलो आनी आमकां दिसता हे स्टॅटिस्टिक्स म्हणटा ती एक टोटल फट आनी ताची कारण अशीं आसात. सत्य परिस्थिती कितें म्हणटी पळयात. 2015-16 रशियन चार्टर जे पळय गोंया पळय येताले आमची स्टॅटिस्टिक्सां प्रमाणे ते 50% कमी जाल्यात ओवर 2014-15 ताजी एक वर्स पयलीं 2014-15 हाजेर तर कंपेर तर केले 2015-16 फिगर्स. सो रशियन टुरिस्ट चार्टर्स पळय आसात ते 50% कमी जाल्यात. आनी जर तर आमी हे कंपेर तर केले 2013-14 फिगर्स बिकॉज 2013-14 वॉज ए बूम इन टुरिजम ऑलमोस्ट इन गोवा बूम इन टर्म्स ऑफ टुरिस्ट अरायवल्स फॉरेन टुरिस्ट अरायवल्स. ताक तर कंपेर केले तर 72% चार्टर्स कमी जाल्यात 72%. दुसरे इंग्लीश चार्टर मोनार्क येतालो ताजी एकय ताजी चार्टर एकय फ्लायट गोंयांक 2015-16 आयली ना. परफॉर्मन्स इज 0. जर्मन चार्टर येतालो तो परफॉर्मन्स इज 0. 2015-16 एकय फ्लायट आयली ना. टूर ऑपरेटर जे पयलीं आठवड्याक 3 टूर येताले टूर ऑपरेटर चड धाडले म्हणजे थॉमस कूक दर एक उदाहरण म्हणून तांचे आतां 2 जाल्यात. म्हणजे मार्चाक बंद ते मार्च नंतर बंद तांच्या 2 जाल्यात 3 येताले ते. दुसरे ओमान एअर एजन्सी म्हणटा ती एक मस्कट टू दिल्ली मुंबय त्रिवेंद्रम बांगलादेश आनी कोलंबो तांची फ्लायट आसा रेग्युलर ओमान एअर एजन्सी. तातूंतल्यान खूब लोक येता पूण खूब लोक येता ते कशे चड अशे इंडियन सिटीजन्स जे पळय गल्फाक काम करतात आनी जे गोंयचे केरळाचे आनी इतर भागाचे तामिळनाडूचे ते फ्लायटीचेर येतात. आनी त्या फ्लायटीचेर येता तेन्ना ते गोंया भितर ट्रान्झीट म्हूण देंवतात. ते ट्रान्झीट म्हूण देंवतात आनी तेंगे बॅग मागीर 2-3 तास रावन ते बॅग घेतात तांगेले तांगे बॅगली फ्लायटीर गेले. पूण कोलंबो वचपास ते कोलंबो गेले दिल्ली वचपास ते दिल्ली गेले केरळा वचपास ते केरळा गेले. म्हणजे ही एक फाटी कितें आसता सरकार जी पळय स्टॅटिस्टिक्स तयार पळय करता ही एडिशन दाखोवपाक शकता. दुसरे कतार एअरवेज तांची एक डेली फ्लायट आसा. टुरिस्ट गोंया भितर देंवता आनी एक विदीन 10 hours तो दुसरी फ्लायटीर चडटा आनी दुसरे कडेन वता. ट्रान्झीट पॉयंट इज गोवा. इमिग्रेशन इज इन गोवा आनी एक घर आसा. दे हॅव गॉट ए सेकंड होम इन गोवा. म्हणटकच ते 2-3 म्हयने रावता गोंयांत आमकां दिश्टी पडटा त्या मार्केटां बी. पूण ताजो परिणाम गोंय 2015-16 जर तर 30% जर वाडला तर ते फिगरांतल्यान दिश्टी पडपाक जाय. आनी एक फिगर म्हणल्यार लक्झरी टॅक्स जो पळय सरकार कलेक्ट करता कमर्शियल टॅक्स ऑफिसर फिगर्स आनी ताची फिगर आमी एनालायज केली. तांची फिगर तर पळयली जर 2015-16 लक्झरी टॅक्स जो कलेक्ट पळय केला लक्झरी टॅक्स इज कलेक्टेड ओनली फ्रॉम हॉटेल्स एक्सक्लुझिवली. तो जो कलेक्ट पळय केला तातूंत भितर कांय वाड ना. तातूंत भितर थोडोसो डिक्लायन आसा. आतां कोणी म्हणपाक शकता की गव्हर्मेंटान लक्झरी टॅक्स देंवयला म्हूण डिक्लायन जालें म्हणून. खंयचोय टॅक्स देंवयलो जाल्यार कलेक्शन कमी जायना एक समजुपा जाय. लो टॅक्सीस रिजल्ट इन हाय कलेक्शन वो आर्थीक म्हणल्यार हो फायनान्साचो प्रिंसिपल. तूं टॅक्स देंवय तुवें कलेक्शन वाडटा. कित्याक वाडटा कॉम्प्लायन्स चड जाता. हाय टॅक्स आसा जाल्यार लोक टॅक्स लिपयतात आनी टॅक्स कमी जालो जाल्यार लोक टॅक्स चड दाखयतात फिगर्स बिजनेसमॅन. आनी दुसरी गोश्ट कितें जाल्यार आमी म्हणटात कितें 30% टुरिस्ट एरावेल वाडलं जाल्यार हे लक्झरी टॅक्स कलेक्शन बरें वाडपाक जाय ते ती फिगर दाखोवपाक जाय. दुसरे टूर ऑपरेटर हॉटेलियर कोणा कडेन तर उलयले नोबडी इज हॅपी. थोडे टूर ऑपरेटर म्हणटात आमी आतां आमगेलो धंदो बंद करता म्हणून. म्हणजे ही फटी कित्याक मारता सरकार.
ह्यो फटी मारता एकच कारण आसतलें, सरकाराक जस्टिफाय करपाक जाय, कित्याक असेंब्ली भितर खूब अटॅक जालो 2-3 फाटी ऑन जंकेट टूर्स, जे मार्केटिंग आनी प्रमोशना खातीर सरकार पळय टूर पळय करता, आनी ताचो इफेक्ट कितें गोंयचे टुरिजमाचेर जेन्ना तांणी विचारलें ते सारकें सांगपाक शकलना ते, आनी ते आतां एक लिपोवपा खातीर, जंकेट टूर लिपोवपा खातीर ह्यो फटी मारतात. कित्याक टुरिजम इंडस्ट्री इज नॉट हॅपी. टुरिजम इंडस्ट्रीन सरकाराक मेमोरंडम दिला मेळून की तुमी जंकेट टूर करनाकात, आमी आमच्या पयशांनी वतात मार्केट करपाक, तुमी फक्त इन्व्हेस्टमेंट करप म्हणटा तो ते जाग्यार भितर सरकाराची खर्चांनी थी पळय इन्फ्रास्ट्रक्चर पळय आसा तो ती तुमी तयार करून दिलात आनी तुमी टूर करनाकात, कित्याक तुमकां मार्केट करपाक कळना, हें सरकारान सांगलां. टुरिजमा खातीर सरकारान एक कन्सल्टन्सी फर्म अपॉयंट केला. आमकां सांगिल्लें 1 वर्स जालें ताका आतां एक रोड मॅप तयार करपाक, कित्याक टुरिजम म्हणटा तो एक मेन इंडस्ट्री गोंयची. मेन इंडस्ट्री म्हणल्यार कन्सल्टन्सी फर्म अपॉयंट केला, बरी गोश्ट. रोड मॅप तयार करपाक हे कन्सल्टन्सी फर्म वचून खंयच्याय स्टेक होल्डराक मेळना. स्टेक होल्डराक मेळपा जाय तांचे कडेन इनपुट्स घेवपाक. इनपुट्स घेनासतनाच आपल्याक स्वता ऑफिसांत बसून आनीक दिल्लीच्या लोकांक कितें जाय म्हणजे थंय पळय इन्व्हेस्टर्स पळय आसात, तांणी गोंयांत येवन तांणी कसो पयसो ओतचो म्हणजे आपल्या ऑफिसांत बसून एक मॅप तयार करपाचें. काय स्थानीक इंडस्ट्रीक स्टेक होल्डर पळय आसा तांकां कितें जाय तांकां विचारून मॅप तयार करपाचें. बरें, हे मॅप तयार करचे पयलींच सरकार नवीन प्रोजेक्ट्स घेवन येता ऑफ टुरिजम डेव्हलपमेंट, मे बी हेलिकॉप्टर टुरिजम आनी वॉट एवर इट इज, नवे प्रोजेक्ट घेवन येता पूण हो रोड मॅप तयारच जालो ना. सो हे इश्यू इतलेच मांडपा आशिल्ले तुमचे तर्फे.